हम तुम्हारे साथ हैं। मयूर भाऊ, शिवसेनेचा आज उमेदवारी अर्ज दाखल करताना सगळी मंडळी जेव्हा बाहेर आली, तुम्ही येताना मंगेश अण्णांच्या सोबत बाहेर आलात, तुम्ही तिकडे गेलात आणि पुन्हा तुमची रॅली आली, तुमचं नाराजी नाट्य सगळ्यांनी पाहिलं. नेमकं काय घडतंय? प्रथमतः जय शिवराय जय महाराष्ट्र अभिवादन. आज फॉर्म दाखल केलेला आहे अपक्ष आणि निवडणूक लढणार आहे. दादांचे आशीर्वाद घेऊनच आलो रायगडवरून. इलेक्शन लढणार आणि निवडून येणार. शरददादांचा इतका निष्ठावंत कार्यकर्ता, कधीही त्यांच्या शब्दाच्या बाहेर न जाणारा, आज नेमकं असं काय घडलं? कुठं पाल चुकचुकली? मयूर पवार इतके नाराज झाले? काल कुठेही चुकली नाही काही. दादांच्या मनात आजही मी आहे, उद्याही मी आहे, काल पण होतो. त्यामुळे दादांवर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे कुठंच काही शंका नाही घ्यायची. मयूर पवारांच्या अपक्ष उमेदवाराला शरददादांचा पाठिंबा आहे. आशीर्वाद त्यांचे आहेत माझ्या पाठीशी. संतोषजी, तुम्ही मयूर भाऊंच्या सोबत आहे, काय नेमकं नाराजी नाट्य घडतंय? मगाशी बऱ्याच काही गोष्टी कानावर आल्या. मंगेश अण्णांना एबी फॉर्म द्यायचं थांबवलं होतं, मयूर भाऊंना तो फॉर्म द्यायचा, नंतर पुन्हा तो फॉर्म मंगेश अण्णांना दिला, अशा चर्चा बाहेर आल्या. नेमकं काय घडतंय? नाही, निष्ठावंत कार्यकर्त्यांची मागणी होती की बाबा मयूर भाऊने गेले 20 वर्ष सरदारांचं जीवाच्या पलीकडं काम केलं आणि प्रामाणिक केलं. आणि तो निस्वार्थी मुलगा आहे. मैत्रीच्या दुनियेतला राजा माणूस आहे. म्हणजे मैत्री करावी तर मयूर भाऊ संघ करावी. ते आता तुम्हाला उद्याच्या निवडणुकीत कळ मित्र काय असतात. मी मित्र वानव्यामध्ये गारव्यासारखा तसंच हा मयूर आहे आमचा लाडका आणि तुम्हाला बारका भाऊ आहे. त्यामुळे आता आम्ही पक्ष संघटनेकडे मागणी केली, पण पक्ष शरददादांच्या आम्ही अडचणी बघितल्या, शरददादांच्या भावना बघितल्या, शरददादांच्या डोळ्यातून आलेले अश्रू बघितले. जिल्हा पोलीस आळेपिंपोळी गटातले जे प्रमुख धुरंधर नेते 4-5 जण, त्यांच्या डोळ्यातले अश्रू बघितले, त्यांच्या भावना बघितल्या. आमचं त्यांच्याविषयी काहीच म्हणणं नाही. त्यांना सलाम आहे आपला त्या सगळ्यांना. आज आम्ही त्यांच्याविषयी काहीच बोलू शकत नाही, कारण की त्यांनी खरंच प्रामाणिकपणे मयूरची खिंड लढवली. पण कायदेशीर आणि टेक्निकल बाबीमुळे आणि पक्षशिस्तीमुळे त्यांना काही करता आलं नाही. ज्या कोणी काही केलं असेल, याच्या निवडणुकीत आम्ही लोकशाही मार्गाने निवडणुकीत जाणार. तरुणांची फळी काय असते, तरुण कसा असतो, हे या निवडणुकीत आणि या राजकारणामध्ये, जुन्नर तालुक्याच्या राजकारणामध्ये नेत्यांना सुद्धा एक आम्हाला सीख मिळाली पाहिजे का बाबा निष्ठा काय असते, तर निष्ठावंत कार्यकर्ता जपलं पाहिजे. याकरता आमचे प्रयत्न आहेत. शरददादांचे मी मनपूर्वक प्रामाणिकपणे हृदयातून निष्ठावान कार्यकर्त्यांना जपायला सोन्याने कमी पडले? नाही, अजिबात नाही. आज आम्ही दादांच्या डोळ्याचे आठ बहिले, आज दादांचे आठ बहिले. दादा काही ट्रॅपमध्ये अडकले गेले हे बघितलं. दादांचा स्वभाव विशाल मन, सगळ्यांनाच घ्यायचं, बरोबर जायचं, तालुका पुढं न्यायचा, गाव बरोबर, ही भूमिका दादांनी घेतली. पण ज्यावेळेस फैसला आला, ज्यावेळेस निकाल आला, ज्यावेळेस भूमिका घ्यायच्या वेळेस, त्यावेळेस मयूर खंबीर दादांच्या पाठीवर उभं राहिला. पण ज्यांच्यासाठी भूमिका घ्यायची वेळ आली, त्यांनी त्यांचं पुन्हा अस्तित्व दाखवलं आणि थांबणार नाही म्हटले. आम्ही अशी भूमिका घेतली होती की हे जे 4 उमेदवार आहेत या चौघांना थांबवा आणि शरददादा नवीन एक उमेदवार द्या, त्यावेळेस तुम्हाला निष्ठा कळल. ती पण भूमिका घेतली. त्यावेळेस मयूर म्हटला 1 मिनिटं दादा आम्ही 4 थांबतो, तुमच्या मनाने उमेदवार द्या. पण काही मंडळींनी त्याच्यामध्ये खो घातला. अधिकचं काही बोलत नाही. रणधुमाळी तर निवडणुकीची चालू झालेली आहे. आमच्याकडे फाटके तुटके सगळे तरुण मंडळी. संतोष भाऊ, तुम्हाला राजकारण फार जवळून कळतं. शरद सोनवणेची विधानसभेची निवडणूक तुम्ही फार चांगल्या पद्धतीने हँडल केली. आता हे दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ, राजकारण असं व्हायला नाही. घरी जाऊ प्रत्येकाच्या, त्यांचे पाय दाबू, नतमस्तक हो. एक प्रामाणिक सच्चा दिलदार अख्ख्या पिंपोणी गावात नाही, जुन्नर तालुक्यात नाही, महाराष्ट्रात या माणसाचं कोणी वाईट असेल तो माणूस त्यांनी शोधून आणायचा. का मयूरचं एखाद्या माणसाची वाईट आहे, तो कधी कोणाशी भांडलाच नाही. कधी मित्र आला, तरुण पोरगा रात्री आला, 5,000 घे, 10,000 घे, ऍक्सिडेंट झाला, रात्रीचा पळतो, शाळेसाठी जीव काढणारा पोरगा आहे. अशा मुलाला जर न्याय दिला नाही समाजाने, तर अशी मुलं, ही तरुण मुलं भविष्यामध्ये राजकारणात, समाजकारणात येणार नाही. आणि हे पाप आपल्या हातून होऊन द्यायचं नाही. आम्हाला आज समाधान वाटलं. अशा निष्ठावान कार्यकर्त्याला सोनवणे न्याय द्यायला का कमी पडली? हेच सांगतो मी. भूमिका घ्यायला दादांच्या त्यानंतर लक्षात आल्या. दादांविषयी मला आता काही कमेंट पास करायची नाही. पण एक सांगतो, या सगळ्या प्रक्रियेमध्ये शरददादा सोनवणे अर्धा टक्का, छत्रपती शिवरायांना स्मरून सांगतो, अर्धा टक्का सुधारणा भूमिका घ्यायला एक गेले. त्यांना वाटलं असं केलं तर असं होईल ना, असं केलं तर असं होईल. पण त्यांच्यानंतर लक्ष आलं भविष्यामध्ये मी सांगतो शरददादा सोनवणे निष्ठावंतांच्याच पाठी. आज त्यांना सुद्धा सगळ्या गोष्टी कळाल्या. पण दादांबरोबर आम्ही 20 वर्ष आलेलो आहे. ही निवडणूक शरददादा सोनवणे यांचा फोटो लावूनच होणार आणि शरददादा सोनवणेंच्या आशीर्वादानेच
मयूर भाऊ विजयी होणार. मगाशी मयूर भाऊनं जो प्रश्न विचारला तोच तुम्हाला विचारतो. तुमच्याही बोलण्यातून तेच जाणवतं. मयूर भाऊंच्या अपक्ष उमेदवाराला शरद सोनवणेंचा पाठिंबा आहे का मग? हे शरद सोनवणेंचे आशीर्वाद आहे. शरद सोनवणेंचे आशीर्वाद नक्की आहे. आणि मयूरला मतदानच शरद सोनवणेंचं होणार आहे. मयूरनी सगळं मतदान मयूरला होणार आहे. दादांचं बोट नाही, बोट हे जाऊ शकत नाही. दादांचा अंतर्भाव काय दुखवला आहे हे आम्हाला माहिती आहे. आणि दादांना सलाम आहे. आज सांगतो, या तालुक्यात त्यांच्या अख्ख्या आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त शरदा संघ भांडणारा जो कोण कार्यकर्ता असतो तो संतोष गोटणे. पण सगळ्यात जास्त ज्यावेळेस संकट आली आम्ही शरदा संघ पहिला मी उभं राहिलेलो आहे. आज फक्त समाजाला एक दाखवायचं आहे तर जी मुलं समाजामध्ये तरुण मुलं समाजकारण, त्या मुलांनी राजकारण समाजकारण करायचं का नाही या निवडणुकीत सिद्ध होईल. आज तुम्ही ही गर्दी पाहताय तरुणांची, तुम्हाला हीच गर्दी तुम्हाला उद्या पाहायला भेटेल. हीच गर्दी जशी वाढत जाईल तशी ही निवडणूक ही जनता हातात घेईल, तरुण हातामध्ये घेतील. आणि भविष्यातलं राजकारण या जुन्नर तालुक्याचं राजकारण मयूर भाऊ सारखे स्वच्छ चरित्रित अतिशय चांगल्या विचाराची मुलं सांभाळते. ह्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये कुठे शंका नाही. अरे एकच वादा मयूर दादा, मयूर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, मयूर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.